नवी मुंबईतील घनसोलीमधील टिळक एज्युकेशन सोसायटीच्या टिळक ग्लोबल स्कूलमधील पालकांनी फी वाढ आणि शाळेतील अस्वच्छतेविरोधात आवाज उठवलाय। पालकांनी एकत्र येत शाळा प्रशासनाने अचानक वाढवलेली फी आणि शाळेत अस्वच्छ पाणी पुरवठा तसेच शौचालयाची दुरावस्था या गंभीर विषयांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले। शाळा प्रशासनाला निवेदन देत पुढील 7 दिवसात हे प्रश्न मार्गी लागावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिलाय। मॅडम, ही आपल्या घनसोलीतली नामांकित शाळा आहे टिळक ग्लोबल स्कूल। तर ही स्कूल अल्पसंख्याक मध्यम दर्जा प्राप्त झाला या नावाखाली ही शाळा शाळेचं व्यापारीकरण करते। आणि हे जे जे ग्राउंड आहे, आमच्या मुलांना ते ग्राउंड पूर्णपणे फीच्या स्ट्रक्चरमध्ये भेटत नाही आणि त्या ग्राउंडवरती बाहेरचे लोक येऊन इथं व्यापारीकरण करत आहेत। आणि हे ग्राउंड पूर्णपणे आमच्या मुलांना नसून हे बाहेरच्या लोकांसाठी डेव्हलप केलं गेलं आणि त्याची फी येतं ही पालकांकडून वसूल केली जाते डेव्हलपमेंट फीच्या नावाखाली। दुसरं असं की आम्ही शांततेने आज मॅडमांना पालकांनी निवेदन दिलेलं आहे फी वाढी संदर्भात। तर यांनी फी वाढीचं पूर्णपणे पीटीआयचं उल्लंघन केलेलं आहे। 20% फी वाढ यांनी केलेली आहे आणि दरवर्षी अशी ही फी वाढ करत असतात। शाळा प्रशासन किंवा शिक्षण विभाग यांना कोणीही विचारत नाही। आज पालकांचा जो रोष आहे शाळेच्या फी संदर्भात, नंतर मुलांचं स्पोर्ट्सच्या संदर्भात आणि त्याच्यानंतर येतं स्वच्छतेच्या संदर्भात, शाळा प्रशासन आजपर्यंत ऐकून घेत नव्हती। आज प्रिन्सिपल आणि शाळेच्या मॅनेजमेंटने आम्हाला आतमध्ये प्रिन्सिपलला निवेदन देताना कुठलीही शूटिंग काढू नये असं आम्हाला सांगण्यात आले आणि त्याच्यानंतर इथं कुठलीही शूटिंग शाळेच्या प्रमाणमध्ये घ्यायची नाही, आम्ही तुम्हाला निवेदन देऊ। मॅडमांनी आजचं निवेदन स्वीकारून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर शाळा प्रशासन फीच्या मुद्द्यावर काही बोलायलाच तयार नाही, फक्त स्वच्छता हायजेनिक आहे हे आहे। पण फी वाढ आणि जे व्यापारीकरण चालू आहे ते व्यापारीकरण कुठेतरी थांबावं आणि इथं सर्वसामान्य माथाडींचे मुलं, जे माथाडी कामगार आहेत, जे कष्टकरी लोक आहेत, त्यांची मुलं या शाळेमध्ये शिकतात। तर त्या मुलांना काहीतरी न्याय भेटावा म्हणून ही पालकांनी एक मीटिंग ठेवली आणि मीटिंगमध्ये आम्ही आमचे मुद्दे मांडले। शाळा प्रशासनाने फी बद्दल कुठलाही आम्हाला उत्तर दिलेलं नाही। आम्ही त्यांना 7 दिवसाचा टाइम तर दिलेलाच आहे, पण त्यांनी अल्पसंख्याक जो दर्जा मल्ल्यामध्ये प्राप्त करून घेतला आहे त्या दर्जामध्ये 50% फी अल्पसंख्याक मुलांना फीमध्ये सवलत आहे। म्हणून आमच्या मुलांना जे आम्ही पण अल्पसंख्याक आहोत, आमच्या मुलांना त्याच्यामध्ये सूट भेटत नाही। पण त्यांचा जर कोटा पूर्ण झाला नसेल 50%, तर मग आमच्या अल्पसंख्याक मुलांना, आमच्या ह्या माथाडी कामगारांच्या मुलांना फीमध्ये बी सवलत भेटावी आणि शाळेचं ग्राउंड शाळा सुटल्यावरती त्याचं व्यापारीकरण होऊ नये म्हणून त्या आमच्या मुलांना फुलं आणि खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावं आणि शाळेच्याच फीमध्ये आमचा मुलगा स्पोर्ट्समध्ये घडला पाहिजे। नवी मुंबईचं नाव मोठं केलं पाहिजे, या महानगरपालिकेचं नाव मोठं केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे। शासनाने जरी नाही लक्ष दिलं, पण तुमच्या माध्यमामार्फत आज जनतेचा, आज या पालकांचा आवाज म्हणजे तुम्ही आहात। आज ही मीडिया आहे, तुम्ही SL मराठी, नंतर येतर जय महाराष्ट्र, तुमच्या माध्यमामार्फत, आवाज टुडे मार्फत मी आमचा आवाज हा शिक्षण मंत्र्यापर्यंत आणि महानगरपालिकेचे उपायुक्त, शिक्षण उपायुक्त त्यांच्यापर्यंत नक्कीच तुम्ही पोहोचवणार अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि दुसरी विषय, शाळेची काही मी माहिती मागवली होती किंवा इथले स्थानिक लोकांनी मागवली, तर शाळेने त्याला स्पष्ट अल्पसंख्याक असल्यामुळे तो नकार दिला, तो त्यांचा राईट आहे। पण महानगरपालिकेमध्ये जे आपले शिक्षण विभागामध्ये विद्या मॅडम आहेत, त्यांनी बी सांगितलं की त्या शाळेची आमच्याकडे अशी कुठलीही डॉक्युमेंट आमच्याकडे उपलब्ध नाही, त्या खाजगी संस्था आहेत। मी मॅडमांना बी एक विचारू इच्छितो की ती जर खाजगी संस्था आहे तर महानगरपालिकेने त्यांना NOC कुठल्या आधारावर दिली आणि ही शाळा कुठल्या आधारावर चालू आहे, जरा महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने याची जरा पडताळणी करून घ्यावी। त्यांनी तर आता आम्हाला आश्वासन असं दिलेलं आहे की आम्ही तुमच्या मुद्द्यांवरती लक्ष देऊ आणि त्याच्यावरती तुम्हाला 7 दिवसांमध्ये उत्तर देऊ म्हणून। पण आमचा हा मुद्दा आहे, प्रथम प्राधान्य आम्हाला फीमध्ये आणि स्पोर्ट्समध्ये देण्यात यावं। कारण आतापर्यंत आपण असे बघत आलेलो आहोत की सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलेले पालक लोक आहेत, तर त्यांना इथून मागे स्कूल म्हणजे शाळातर्फेच स्पोर्ट्स प्रोव्हाइड केलं जायचं आणि तिथूनच त्यांचा विद्यार्थी घडला जायचा, पुढे गेला जायचा, त्याच्यातून तो त्यांच्या शाळेचं नाव उज्ज्वल करायचा। पण इथे असं झालेलं आहे की आम्हाला ॲडमिशन घेताना असं सांगितलेलं की तुमची फी वाढ ही 10 ते 12% होणार आहे
आणि दर 4 वर्षांनी होणार आहे, 3 ते 4 वर्षांनी होणार आहे. पण हे 4 ते 5 वर्षांनी होणार आहे. परंतु इथे असं दिसण्यात नाही आलेलं, कारण जेव्हा माझ्या मुलाला फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन घेतलं, त्याची परत थर्ड स्टँडर्डला फी वाढली. आता त्यांची परत फोर्थ स्टँडर्डला फी वाढलेली आहे. सेकंड स्टँडर्डला फी वाढली, आता परत फोर्थ स्टँडर्डला फी वाढलेली आहे. आणि त्या फीमध्ये भरपूर तफावत आहे. फर्स्ट स्टँडर्डला आमची फी होती 55,600 रुपये फी होती, म्हणजे जवळजवळ 57,000. पण तीच फी जेव्हा माझा मुलगा थर्ड स्टँडर्डला गेला, तेव्हा त्याची फी 58 ते 60,000 रुपये झाली. आणि आता फोर्थ स्टँडर्डला गेला तर त्याची फी 68,000 रुपये झालेली आहे. तर ही तफावत खूप आहे आणि ही सामान्य लोकांना न परवडणारी आहे. त्यांनी ह्या फीमध्ये पण आम्हाला असं सांगितलेलं आहे की तुमचे जर सिबलिंग्स असतील, जर तुम्हाला छोटा मुलगा असेल तर तुम्हाला आम्ही फीमध्ये डिस्काउंट देऊ म्हणून. तर डिस्काउंट सुद्धा आम्हाला जवळ 4,000चा दिलेला आहे. म्हणजे ह्याच्याने काय, ते फक्त आम्हाला पानं पुसतायत. पानं पुसतायत म्हणजे आम्ही फी सामान्य लोक कशी भरतो ती आम्हाला माहिती आहे. मग तुमच्या शाळेमध्ये आमच्या मुलाला घालून परत आमच्या दुसऱ्या मुलाला पण आम्ही तुमच्या शाळेत घालायचं आणि तुम्हाला सगळी फी द्यायची आणि त्याच्यात तुम्ही डिस्काउंट फक्त 4,000 रुपये देणार. आणि आम्हाला असं सांगण्यात आलं की फी का वाढवली आहे हे आम्ही विचारलं त्यांना जेव्हा आत्ता ह्या वर्षी, तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही स्पोर्ट्स ग्राउंड डेव्हलप करतोय आहे आणि तुम्हाला अकॅडमी टायअप करून देतो आहे की जेणेकरून तुम्हाला स्पोर्ट्समध्ये तुमचा मुलगा पुढे जावा म्हणून. आणि आता त्यांनी PTM ठेवली की त्याच्यामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की ते अकॅडमीचे रिप्रेझेंटेटिव्ह ते प्रेझेंट करतायत आम्हाला आणि त्यांच्या थ्रू आम्ही जे काही स्पोर्ट्स ते देतील अवेलेबल करून त्याच्यामध्ये आम्ही आमच्या मुलाची फी पण भरायची. मग ॲन्युअल ते फी घेत आहेत की 20,000 30,000 ही जी फी घेत आहेत. मग आम्ही एक्स्ट्रा फी वाढलेली तुम्हाला दिली आहे स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या ग्राउंड डेव्हलपमेंटसाठी आणि स्पोर्ट्ससाठीची. मग तुम्ही आम्हाला एक्स्ट्रा फी ही का मागताय? ॲक्च्युली आमचा अधिकार आहे की तुमच्या स्कूलमधूनच आमचा मुलगा पुढे डेव्हलप झाला पाहिजे ॲज अ स्टुडंट म्हणून सुद्धा आणि ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून सुद्धा. मग हे आम्हाला प्रोव्हाइड केलं जात नाहीये. असं आम्हाला कोणतंही स्ट्रक्चर देण्यात आलेलं नाहीये. असं आम्हाला कोणतंही स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं नाहीये. इन डिटेल आम्हाला कुठलंही स्ट्रक्चर भेटलेलं नाहीये. आणि जर आम्ही मागितलं त्यांना तर ते आम्हाला सांगतात की तुम्हाला डायरेक्ट आम्हाला ते इन्स्टॉलमेंटचे स्ट्रक्चर देतात. डिटेल देत नाही, डिटेल कुठलेही देत नाही.